योग्य आहे का? नाही, असं कोण म्हटलं तुम्हाला? तिथं जरांगे बाजू सगळ्यांनी हा आरोप केलेला आहे की त्यांनी अन्य शब्द नाही, मी सुद्धा बरेच दिवसभर बऱ्याच वेळा तो पाहतो, कुठेही बातमी माझ्या ऐकण्यामध्ये आलेली नाही. हा, तिथले जवळपासचे गर्दी झाल्यामुळं आणि ते लहान लहान जे स्टॉल होते ते काही लोकांनी बंद केले होते. दुसऱ्या दिवशी ते त्यांना सुरू करायला सांगण्यात आलं. ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे, त्याला धक्का लागायला नको, यावर मंत्री भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. ओबीसी हे भाजपचा डीएनए आहे आणि त्याला धक्का लागायला नको असा आरोप केला आहे कुणी? भुजबळांनी. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की आमचा डीएनए ओबीसी आहे. हे बघा, तसे म्हटले नव्हते. ते म्हणले होते की आमचे जे वरिष्ठ नेते आहेत आदरणीय नरेंद्र मोदीजी हे सुद्धा ओबीसी आहेत. त्यामुळं आम्ही ओबीसीच्याच नेतृत्वामध्ये आम्ही सगळे काम करतो. त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. आम्ही सुद्धा प्रत्येक वेळेस आमची तीच भूमिका होती की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं. कर्जमाफी देऊ असं फडणवीसांनी सांगितलं होतं, मात्र अद्याप दिले नाही. तात्काळ कर्जमाफी दिली नाही तर आम्ही सोडणार नाही असा इशारा बच्चूकडून दिलाय. हे बघा, आपल्या जनतेमध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये अनेक प्रश्न असतात. अनेक प्रश्न घेऊन नेते त्या ठिकाणी आंदोलनं करत असतात. त्या ठिकाणी युती सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे आणि अजितदादांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. आरक्षणाचा GR रद्द करावा या मागणीसाठी आखींनी मोर्चा काढला बारामतीमध्ये. हे बघा, मी तुम्हाला पहिल्या वाक्यामध्ये सांगितलं, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. त्या GRच्या बद्दल मतभिन्नता आहे. कोणी म्हणतं ते न्याय देणार आहे, कोणी म्हणते अन्याय करणार आहे, कोणी म्हणते ते मराठ्याच्या बाजूचं आहे, कोणी म्हणते तो ओबीसीच्या बाजूचं आहे. ही मतांतर आहेत. याच्यातले जे विद्वान आहेत किंवा जे आरक्षणाचे अभ्यासक लोक आहेत, खऱ्या अर्थानं त्या लोकांची मतं महत्वाची आहे. आणि GR काढला म्हणजे काही सगळं अंतिम झालं असं नाही. भविष्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या वगैरे काय असतील ते सरकार त्याच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेईल. अनेक मराठी नेते असं म्हणून राहिले की सरकारने जरांगेची फसवणूक केली. हे बघा, मी काही तिथला अभ्यासक नाही किंवा मी त्यातला तज्ज्ञ नाही, पण एकंदरीत जरांगे साहेबांनी अतिशय आनंदानं त्या ठिकाणी केलं. गेल्या 4-5 दिवस मुंबईमध्ये जे मराठा समाजाचे लोक मोठ्या संख्येनं ते मुंबईमध्ये जमले होते. अगदी पावसामध्ये रस्त्यावर त्या लोक उभे राहत होते. राहण्याची बरोबर व्यवस्था नव्हती, जेवणाची व्यवस्था नव्हती, तरी त्यांचं धैर्य टिकून होतं. आणि ज्यावेळेस हा GR त्यांच्या हातामध्ये दिला आपल्या आरक्षणाबद्दल नेमलेल्या उपसमितीनं, मला वाटतं त्याचं समाधान त्यांनी केलं.